मतदान झालं ते काही कमी नव्हतं. आणि त्याच वेळेस असं माझ्या लक्षात आलं की जर आपल्या मागे एवढी जनता आपल्या पाठीमागे उभी आहे, त्यांना कुठेतरी अपेक्षा आहे की मी काहीतरी या जनतेसाठी करावं. त्यासाठी मग आम्ही असं ठरवलं भालेकर परिवारांनी की आमच्या सासूबाई स्वर्गीय सुशीला रघुनाथ भालेकर यांच्या नावे ट्रस्ट स्थापन करायची आणि इथून मागे जी कामं केली महिलांसाठी कामं करणं हा मुख्य उद्देश आहे. त्याच्यामध्ये महिलांना खरं तर मला बऱ्याच महिलांची मागणी येते की आम्हाला रोजगार द्या, काहीतरी गृहउद्योग चालू करून द्या. तो गृहउद्योग चालू करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मुलींचे शिक्षण, ज्या पालकांना मुलींना उच्च शिक्षित करण्यास अडचणी येतात, अगदी काही पालकांना तर 12वी पर्यंत शिक्षण देणे शक्य नाही, त्या पालकांना एक मदत मिळावी आणि त्या मुलींना शिक्षण मिळावं. त्याच्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी IPS UPSCच्या परीक्षा देण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ह्या ट्रस्ट मार्फत आपण मदत करणार आहोत. समाजातल्या प्रत्येक आडल्या नडलेल्या प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न मी या ट्रस्टद्वारे करणार आहे. एवढं यावेळी मी सांगते. आलेल्या सर्वांचं मी स्वागत करते आणि खरं तर तुम्ही मानगुडे पाटलांना ऐकण्यासाठीच इथे आलात आणि त्यामुळे जास्त वेळ न घेता मी आलेल्या सर्वांचं स्वागत करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आणि आता कार्यक्रमाच्या पुढच्या पर्वाकडे जात असताना खऱ्या अर्थाने या प्रभागामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या रणरागिणींचा महिलांचा सन्मान सोहळा या ठिकाणी स्वर्गीय सुशीला रघुनाथ भालेकर सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतं. मी ज्या महिला भगिनींचा नामोल्लेख करणार आहे त्यांना विनंती आहे की आपला नामोल्लेख केल्यानंतर विनाविलंब इथं फक्त जागा द्या, म्हणजे त्या महिला भगिनी लवकर मंचावर येतील. आल्यानंतर आपला सन्मान करण्यासाठी मी आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आदरणीय शिवसेनेचे उपनेते आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, आदरणीय सुलभाताई उबाळे, धनंजय भाऊ आल्लाट, इरफानबाई सईद या मान्यवरांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा. त्यामध्ये प्रथमतः आहेत डॉक्टर अश्विनी तपशाळकर तळवडे, महिला आरोग्य प्रबोधन व्याख्यान 15 वर्ष. मी नामोल्लेख फक्त वाचणार आहे, आता बाकीचं काहीच वाचणार नाही वेळेअभावी, फक्त आपला नामोल्लेख वाचतोय. आपण केलेलं कार्य तितकंच स्तुत्य आहे म्हणून आपल्याला विनंती आहे विनाविलंब मंचावरती यायचंय. डॉक्टर अश्विनी तपशाळकर तळवडे, सौ स्वाती मंडलिक पोलीस कॉन्स्टेबल निगडी, सौ मंजुषा रवींद्र सोनगिरे 21 वर्षापासून ज्युनियर कॉलेजमध्ये अध्यापन, श्रीमती मंदा सुरेश पवार, सौ सारिका घोडके. आपल्याला विनंती आहे मंचावरती ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ते नगरसेवक सन्मान्य युवराज शेठ बेलदारे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ऍडव्होकेट मोहिते साहेब आपण उपस्थित आहात, आपल्याला विनंती आहे मंचावरती यावं. आशाताई आपण तिथंच उभ्या राहा. दयानंदजी भालेकर आपण तिथंच उभे राहा. सर्व महिलांचा सन्मान घ्या. मी नामोल्लेख करतोय. श्रीमती मंदा सुरेश पवार, सौ सारिका घोडके, ऍडव्होकेट भारती दळवी, सौ वर्षाताई घोटकुले पोलीस पाटील, श्रीमती मालिनी दीपक चव्हाण, सौ प्रिया सोनटक्के, कुमारी अक्षदा दौलत भालेकर CA, कुमारी प्रतीक्षा संपत भालेकर CA, सौ माया कामठे तथा बेबी नखाते, सौ सुनीता काळोखे, सौ हेमलता वाघ, सौ सुनीता केडी वाघमारे, सौ कल्पना अशोक नेटके, सौ सानिका दत्तात्रय भालेकर, सुलभाताई शिवाजी बोडके, रेणू खिलारे, अरुणा सूर्यवंशी. आपल्या इकडनं खाली उतरा, माझ्या बाजून जागा आहे म्हणजे व्यत्यय येणार नाही. तुम्ही थोडस बाजूला थांबा. आपला सन्मान केल्यानंतर या बाजूनी उजव्या बाजूनी खाली उतरावं. ताई इकून या तुम्ही. हा चल मग थांबा जरा, ग्रुपचा फोटो घेऊया. मी ज्या महिला भगिनींचा नामोल्लेख केलेला आहे, तुमचं कार्य कर्तृत्व, कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही केलेलं उल्लेखनीय काम, तुमच्या या सगळ्या कामाची दखल या ठिकाणी घेऊन हा सन्मान सोहळा होतोय. सन्मान्य बाबू शेट्टी आपणही उपस्थित आहात, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला विनंती आपण मंचावरती यावं. दयानंदजी भालेकर,
दयानंद भालेकर आपल्याला विनंती आहे, तुम्ही इकडं या. धनंजय भाऊ अल्लाट आपल्याला विनंती आहे, सन्मान सोहळा होत असताना आपण डबल लागा ना, 2 कॅमेऱ्याचे 12,000. उपस्थित सर्वांना विनंती आहे, फेसबुक लाईव्ह खऱ्या अर्थाने समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये या महिला भगिनींनी अतिशय स्तुत्य असं काम केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे. विविध क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतः कर्तृत्व संपन्न केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, काम त्यांनी केलंय, पुरस्कार त्यांना मिळतो. ऑपरेटिंगचं कॅमेराचं थोडंफार कमी होईल. हे 12,000 मध्ये 20 कॅमेरा ऑपरेटर आहे ना. हॅलो. कॅमेरा तुमचा त्या पुरस्काराला प्राप्ती मान्यवरांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने हा मानाचा सन्मान आहे. परंतु दोन्ही हात उंचावून जेव्हा तुमचा टाळ्यांचा आवाज त्यांच्यासाठी निघेल तेव्हा त्या पुरस्काराची उंची अजून असेल. म्हणून आपल्याला विनंती की एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या महिला भगिनींचं आपण स्वागत करूया. डबल कॅमेरा नसता आणला. असलांचा आहे ना, तो प्याचा आहे. मला बोलला नसता आणला, याच्यावरच फोन केला. काय नाही बोलला. सर्व महिला भगिनींचा सन्मान आदरणीय दादा आप्पा या सर्वांच्या हस्ते आदरणीय ताईंच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्यानंतर प्राध्यापक नितीन मानगुडे पाटील सरांच्या उपस्थितीमध्ये ग्रुप फोटो होईल आणि मग आपण खाली थांबावं ही विनंती. तोपर्यंत थांबा. तुम्ही थांबा ना, फेटेवाले पुरस्कार तुम्हीच. ज्यांचा ज्यांचा सन्मान झालाय त्यांना विनंती, 2 मिनिटासाठी आपण फक्त या व्यासपीठावरती थांबावं. याला 1200 फीट आहे, म्हणजे 350 मीटर आहे. आणि विशेष आजच्या या सगळ्या सन्मान सोहळ्याचं विशेष असं आहे, ताई भालेकर परिवाराच्या 3 मुली सीए झाल्या आणि 3 मुलींचा सन्मान या ठिकाणी होतोय. हॅलो. मावशी जाऊ नका, थांबा. हा दादा बोल ना. काय 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 विकायला लॅबची का? पाठव ना, मला फोटो पाठव ना. बरं, मला डिटेल्स फोटो पाठव ना. आणि आता सर्व महिला भगिनींना विनंती, इथं समोर आपण एका व्यवस्थितीने असं राऊंड करून बसा. बर बर बसले नाही तरी चालेल, उभ्या राहा. हा, इकडे इकडे अर्ध्या इकडे आणि अर्ध्या तिकडे, 10 इकडे 10 तिकडे. तुम्ही थांबा दयानंद भालेकर, तुम्ही थांबा. ताई तू इकडे इकडे या बाजूला या ना, इकडे या ना, काहीतरी इकडे जागा आहे, या. मी आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानगुडे सरांना विनंती करेल की आता फोटोसाठी आपण ग्रुप फोटोसाठी यावं. थांबव त्यांना तसं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या सर्व कर्तृत्ववान महिला भगिनींचं. धन्यवाद. म्युझिक आणि आता या ठिकाणी मी विनंती करेन, बाबू शेट्टी आपल्याला विनंती आहे, कृपया आपण मंचावरती उपस्थित राहावं ही आपल्याला विनंती आहे. आणि आता शिरूर लोकसभा मतदार तुम्ही बोलताय. आणि आता या ठिकाणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न पुरस्कार विजेते खासदार आदरणीय आप्पांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं ही विनंती.
जागर शिवभीम विचाराचा या माध्यमातून प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले खासदार आणि शिवसेनेचे उपनेते आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील, खरं तर व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करत बसलो तर 5-10 मिनिटं जाईल. आमच्या भगिनी सुलभाताई, धनंजय, पंकज, प्रवीण, गोपाळ, कारण भालेकर कुटुंबाचं नाव घ्यायला पाहिजे, पांडाभाऊ, उपस्थित सर्व भालेकर परिवार, आशाताई, दयानंद यांच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम होतोय. शिवजयंती साजरी केली गेली. महात्मा फुले यांची जयंती झाली आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होते. या माध्यमातून प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांना ऐकायला तुम्ही सगळेजण आलेला आहात. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्यामध्ये अधिक अंतर न ठेवता आशाताईंनी एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या परिसरामध्ये राबवलेला आहे. निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला तरी या परिसरामध्ये गेले 5 वर्ष सातत्यानं लोकांमध्ये राहून एक चांगले उपक्रम आशाताई भालेकर यांच्या माध्यमातून राबवले गेले. दयानंदनी त्याला साथ दिली. खरं तर घरातील महिला भगिनी काम करत असताना घरातील पुरुषांनी साथ देण्याच्या बाबतीमध्ये दयानंद आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल तुला देखील मनस्वी धन्यवाद देतो. या परिसरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आशाताई आपण अतिशय चांगल्या प्रकारचं काम करता. जरी निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी ती हार न पत्करता आपण सातत्यानं जनमानसामध्ये राहून एक चांगल्या प्रकारचं काम करता आणि म्हणून तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनस्वी धन्यवाद देईन. छत्रपती शिवरायांचा इतिहास संपूर्ण राज्यभर जनमानसामध्ये सांगत असताना तरुण पिढीला पुन्हा एकदा त्याची चालना देत असताना प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील शिवसेनेचे उपनेते म्हणून काम करत असताना एक चांगल्या प्रकारचा विचार छत्रपतींचा पोचवण्याचं काम करता. बीके, मी तुला प्रामुख्यानं सांगतो, तू अनाउन्सिंग करत असताना, सूत्रसंचालन करत असताना मावळचे शिल्पकार म्हणून माझा उल्लेख केला. परत पुढे शिल्पकार उल्लेख करू नको. ज्या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये सगळे मावळे घडले गेले त्या मावळ प्रांतातून मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, तेवढंच मी माझं भाग्य समजतो. आणि आपण सर्वजण या सगळ्या भूमीतल्या आहात. शिवाजीदादा आढळराव पाटील हे जुन्नरच्या भूमीमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या भूमीपासून तर माझा मतदारसंघ रायगडपर्यंत येतो. आणि तुम्हाला माहिती असेल छत्रपती शिवरायांनी रायगडच्या भूमीमधून राज्य केलं आणि म्हणून ही सगळी भूमी पावन आहे. त्याचे आम्ही शिल्पकार नाही, त्याचे आम्ही मावळे आहेत आणि म्हणून आपण कुणी देखील शिल्पकार या भूमीतलं होऊ शकणार नाही. आपण या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करता. भालेकर परिवार प्रामुख्यानं व्यासपीठावर एकत्रपणे आलेला आहे. खरं तर अशीच एकी आपण कायम ठेवा. मी बानगुडे पाटील, मी ज्या परिसरामधून निवडणूक लढवतो थेरगाव परिसरामध्ये सगळे बारणे माझ्या विरोधात जातात. 212 बारणे आहेत मतदान, पण त्या ठिकाणी मला मतदान आहे ना 80% होतं. शेवट कोण कशा पद्धतीने वागतो त्याही पेक्षा समोरची जनता आहे ती आपल्या बरोबर राहते आणि तो आपल्या बरोबर राहण्याचा विश्वास निर्माण करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये कुणीही लोकप्रतिनिधी केलं तर नक्कीच त्या परिसरामध्ये कधी देखील पराभव आपला होत नाही. मी महापालिकेला 5 वेळा निवडून आलो.
आणि 5 वेळा निवडून येताना पहिली निवडणूक लढवली त्यावेळेस 11 जण उभे विरोधात होते आणि दुसऱ्या निवडणुकीपासून एकाच एक विरोधात होता, पण एकाचं पण डिपॉझिट कधी ठेवलं नाही. कामातून आपण मोठे व्हा. काम करत असताना मतदार आणि जनता आपल्या बरोबर राहतील. आशाताई, मी तुम्हाला 100% सांगतो, येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या परिसरातील जनता तुमच्या बरोबर राहील. तुम्ही कामातून तुमची प्रतिमा या परिसरामध्ये निर्माण केली आणि तुमच्या कामाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आदरणीय बानगुडे पाटील, आदरणीय दादा या ठिकाणी बोलणारे, अधिक वेळ न बोलता तुम्हाला सगळ्यांना माझ्या वतीनं मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. या ठिकाणी एक सन्मान राहिला आहे. प्रसिद्ध निवेदक सन्माननीय भाऊसाहेबजी कोकाटे यांचा सन्मान खासदार साहेब आमचे शिवाजीराव आढळराव पाटील तसेच आप्पा आणि प्राध्यापक बानगुडे पाटील साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रसिद्ध निवेदक भाऊसाहेब कोकाटे यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपले नेते खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं मनोगत व्यक्त होईल. जागर शिवभीम विचारांचा हा अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम. या कार्यक्रमाचा त्रिवेणी संगम असा आपण उल्लेख करू शकतो. नुकतीच संपन्न झालेली शिवजयंती, उद्या संपन्न होणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्याचप्रमाणे भालेकर कुटुंबियाच्या कैलासवासी सुलोचना रघुनाथ भालेकर ट्रस्टच्या वतीनं हा आजचा कार्यक्रम आयोजित केला. त्यामध्ये यशस्वी महिलांचा सुद्धा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्याचप्रमाणे ज्यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय असो, शंभूराजे असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा कुठल्याही विषयावर अतिशय अधिकारवाणीनं आपले प्रभावी विचार जनतेपुढे मांडण्याचं काम ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून केलं ते आमचे शिवसेना उपनेते, कृष्णा खुरे महामंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानकुळे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय विशिष्ट संसद रत्न पुरस्कारानं सन्मानित झालेले लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे, पिंपरी चिंचवड शहराच्या महिला आघाडीच्या संघटिका आदरणीय सुलभाताई उबाळे, कामगार नेते इरफानभाई, व्यासपीठावर उपस्थित बसलेले माझे सगळे सहकारी, प्रामुख्यानं दिवसभर माझ्याबरोबर असलेले खेड पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय भगवान शेठ पोकरकर, खेड तालुका प्रमुख सन्माननीय रामदासजी धनवटे, ओसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख धनंजय आल्लाट, उपशहर प्रमुख राहुल गवळी, त्याचप्रमाणे भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक आबा लांडगे, सर्व सन्माननीय आणि ज्यांच्या आग्रहावरून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत, जी आमची भगिनी आशाताई भालेकर
त्यांना मी गेले 10-12 वर्षापासून ओळखतो. अतिशय प्रामाणिक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आणि आपल्या परिसरासाठी काही ना काहीतरी करण्याची ज्यांची प्रबळ इच्छा आहे. संघटनेमध्ये महिलांचं संघटन ज्यांनी अतिशय यशस्वीपणे केलं आणि सुलभाताईंच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आशाताई भालेकर यांच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम होता. आणि त्यांना तेवढ्याच ताकदीनं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे दयानंदजी भालेकर असतील आणि विशेष करून आज सगळ्या विचाराचे किंवा पक्षविरहित संपूर्ण भालेकर कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये नगरसेवक प्रवीण असतील, पंकज असतील, शांताराम बापू आहेत, चेअरमन गोपाळ सेठ आहेत, अमोलजी आहेत, शरद आहेत. ही सगळी मंडळी आज एका व्यासपीठावर बघायला मिळतात. माझ्या दृष्टीनं, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्याच निमित्तानं माझ्या मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे एका अतिशय शेवटच्या टोकाला असलेले नगरसेवक युवराज बेलदरे आणि सगळेजण आमचे कोकाटे वगैरे सगळ्या मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आप्पांनी सांगितलं की ठीक आहे, ह्या वेळेला निवडणुका येतील जातील, परंतु एक विचाराची बैठक सर्वसामान्य माणसांनी समाजामध्ये काम करत असताना, राजकारणामध्ये काम करत असताना विचाराची बैठक असणं महत्वाचं असतं. जय पराजय ह्या सगळ्या गोष्टी कधी येतात जातात त्याचं काही महत्व नाही. पण मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल, आमच्या सुलभाताई असतील, आशाताई असतील, लोकांबरोबर राहणं, लोकांची कामं करणं हे त्यांना मी गेले अनेक वर्ष पाहतोय. आणि म्हणून ह्या वेळेला मला सगळ्यांना आपल्याला विनंती करायची, या परिसरातील जनतेला, आमचा उद्देश काय फक्त निवडणुका लढणं असा नसतो. माझंच उदाहरण सांगेल, मी निवडणुकीमध्ये पराभूत झालो, परंतु माझ्या दृष्टीनं खासदारकी किंवा काय हे मोलाचं नसून लोकांचं प्रेम मोलाचं होतं, लोकांचं प्रेम महत्वाचं होतं. आणि म्हणून मी गेले 3 वर्ष काय पद आहे माझ्याकडे, काय नाही आहे, माझ्याकडे सत्ता आहे की नाही आहे, ह्यापेक्षा माझ्याकडे लोक आहेत, लोकांमध्ये जाणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मी ते सोडलं नाही. तशाच प्रकारची ताकद जनतेकडनं सुद्धा, माझं सोडा, पण आमच्या सुलभाताई असतील, धनंजय असतील, बाकीचे सगळे माझे सगळे तरुण सहकारी आहे, यांच्या पाठीशी सुद्धा खंबीरपणे उभ्या असल्या पाहिजे, ही मी ह्या भागातल्या जनतेला मनापासून कळकळीची विनंती करतो. आणि या निमित्तानं जास्त काही बोलत नाही. आमचे नितीनजी बानगुडे यांचं व्याख्यान आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं मोलाचं आणि महत्वाचं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की आपण जे काही नियमाप्रमाणे तुमचं जे असेल तर नियोजनाप्रमाणे करावं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष करून आशाताई आणि सगळ्या भालेकर कुटुंबियांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. एक फक्त 2च सन्मान या ठिकाणी आहेत. पुण्यनगरीचे नगरसेवक सन्माननीय युवराजजी बेलदरे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर ऍडव्होकेट शिवाजीराव मोहिते पाटील आणि शिवसेनेचे पुणे जिल्हा उपजिल्हा प्रमुख निलेशजी मुटके यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी सर्वांना विनंती करेल, आदरणीय आशाताई आणि आदरणीय दयानंदजी भालेकर यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी या मान्यवरांचा सन्मान करावा, ही आपल्याला विनंती आहे. आणि आता आपण इतका वेळ या कार्यक्रमाच्या सन्माननीय शैलेशराव मोरे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करेल आपण त्यांचाही सन्मान करावा. आणि इतका वेळ आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलात. खऱ्या अर्थाने ज्यांचे विचार जागर शिवभीम विचारांचा या माध्यमातून आपण ऐकणार आहोत, ते आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील सरांना मराठवाडा युवा मंच अध्यक्ष खंडू सगळे, आपल्याला विनंती, आपण मंचावरती यायचंय ही आपल्याला विनंती आहे. सन्मान सोहळा आता संपन्न झालेला आहे. उपजिल्हा प्रमुख निलेशजी मुटके, आपल्याला विनंती आहे मंचावरती यावं. आणि मी आता आदरणीय प्राध्यापक, खऱ्या अर्थाने ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात, ते जागर शिवभीम विचारांचा मी आदरणीय प्राध्यापक, शिवसेनेचे उपनेते आणि
सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्राध्यापक नितीनजी भानगुडे पाटील सरांना विनंती करेल की आता आपण या ठिकाणी जागर शिवभीम विचारांचा या माध्यमातून आपण प्रबोधन करावं ही विनंती आहे. माननीय प्राध्यापक नितीनजी भानगुडे पाटील सर. याचा चालू हॅलो. ज्या मान्यवरांना घाई नसेल त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती बसलात तरी चालेल. विशालजी मानकरी, आपलं आदरपूर्वक स्वागत आहे. आणि आता या ठिकाणी स्वर्गीय सुशीला रघुनाथ भालेकर सामाजिक ट्रस्ट यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने या दोन युग पुरुषांच्या विचाराला एकत्र बांधण्याचं काम उद्याच्या आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून जे करणार आहेत ते शिवसेनेचे उपनेते, सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, कृष्णा खोरे आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक नितीनजी भानगुडे पाटील सरांना आता विनंती करेल की आपण या ठिकाणी या विचारांचा जागर प्रबोधन आपण करावं. एकदा उपस्थित तळवडे आणि रुपीनगर मधील या सर्व ग्रामस्थांना आपल्या सगळ्यांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया प्राध्यापक नितीन भानगुडे पाटील सरांचं. एक विनंती आहे, गेटवरती आपण तिथे समोर एक बॉक्स ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये महिलांनी त्यांचं ते कुपन टाकायचं होतं. सांगायचं राहून गेलं तुम्हाला की कार्यक्रम संपल्यानंतर, सरांचं प्रबोधनात्मक व्याख्यान संपल्यानंतर या ठिकाणी 11 महिलांना पैठणी देण्यात येणार आहे. आपल्या सगळ्यांना महिलांना विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाचं परत एकदा लक्ष देऊन ऐका, ज्या महिलेची चिठ्ठी निघेल ती महिला मी 2च वेळा नामोल्लेख करेल, असाल तर मिळेल, नसाल तर घरी मिळणार नाही, याची नोंद घ्या. त्याच्यामुळं आपण जर त्या ठिकाणी दिल्या असेल, कुपन टाकलं असेल तर थांबून राहावं ही आपल्याला विनंती आहे. आणि आता मी आदरणीय सरांना विनंती करेल की आपण या ठिकाणी व्याख्यान करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने विचाराची ही गंगा इंद्रायणीच्या तीरावरती या तळवडे नगरीमध्ये आपण सादर करावी. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पुनश्च एकदा स्वागत करूया प्राध्यापक नितीनजी भानगुडे पाटील सरांचं.
आमचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, गेली 50 वर्ष शिवसेनेसाठी प्रत्यक्ष जे कार्य करतायत ते तमाम शिवसैनिक, स्वर्गीय सुशीला रघुनाथ भालेकर सामाजिक ट्रस्ट आयोजित आजच्या या जागर शिवभीम विचारांचा या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावरचे सर्वच सन्माननीय आणि ज्यांच्या संयोजनातून हा सगळा कार्यक्रम इथं साकार होतोय त्या सन्माननीय आशाताई भालेकर आणि उपस्थित आपण सर्व. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या घडण्याचा आणि घडवण्याचा विषय आहे. युगायुगातून एखादा युगपुरुष जन्माला येतो आणि तो युगायुगांना प्रेरणा देत राहतो. छत्रपती शिवाजी महाराज हे अशाच एका युगपुरुषाचं नाव आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आज 392 वर्ष झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आम्ही साकार केला. परत 400 वर्ष होत असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व पिढ्यानपिढ्यांना दिशादर्शक आहे. उद्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या धामधुमीत आम्ही साजरी करतो आहोत. 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांचा जागर आपण केला. खरं तर आकाशात वीज चमकावी आणि ती निमिषार्धात अंतर्पान पावावी असे महापुरुष येतात आणि एकाएकी निघून जातात, असं कधी घडत नाही. त्यांच्या कार्याला, पराक्रमाला काहीतरी कारण परंपरा असावी लागते. हेच घडलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये, हेच घडलं होतं महात्मा फुले यांच्या बाबतीमध्ये, हेच घडलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये, हेच घडलं होतं डॉक्टर राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये. एक समान धागा या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला सातत्यानं दिसत राहतो. महात्मा ज्योतिराव फुले हे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरु मानतात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुलेंना आपले गुरु मानतात. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला होते, खरं तर ते पैशाअभावी दुपारचं जेवण टाळायचे, रात्रभर वाचन करायचे, दिवसाचे 18 तास सतत अभ्यास करायचे. त्यावेळी एका विलायतेमध्ये शिकायला असलेल्या लक्ष्मीपुत्रानं त्यांना विचारलं, अहो बाबासाहेब, थोडी विश्रांती घेत जा, खात पीत जा, एवढी धडपड कशासाठी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना असं म्हणाले की झोपायला मला वेळ नाही आणि दुपारचं जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत. तो विलायती मित्र म्हणाला, अहो मग तुम्ही जगणार कसे, तुमच्या अंगात बळ कसं येणार? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की ज्यावेळी माझ्या मनामध्ये असा विचार येतो त्यावेळी माझ्या डोळ्यापुढे राजर्षी शाहू छत्रपती उभा राहतात आणि माझ्या हजारो दलित बांधव माझ्या नजरेसमोर येतात, त्यांचं मी स्मरण करतो आणि माझ्या अंगामध्ये प्रचंड मोठं बळ येतं. मला जेवण नसलं तरी चालेल, पण या लोकांचं स्मरण, या लोकांचा विचार हीच माझी सगळ्यात मोठी शक्ती आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जर विचार आम्ही पाहिला तर आमच्या लक्षात येतो, शिकण्याची परिस्थिती तर नव्हतीच, पण भारतामध्ये जन्माला आलेल्या आणि या भारताला मातृभूमी
म्हणून कुशीत घेणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांना लहानपणीच पोरकेपणाचे अनुभव आले. केस कापायला गेल्यावर खालच्या जातीचा म्हणून नाविकानं केस कापायला नकार दिला. आपल्या वडिलांना भेटायला जाण्यासाठी गाडी ठरवली, गाडीत बसले. टांग्यावाल्यानं त्यांच्याशी गप्पा चालू केल्या आणि गप्पांमध्ये लक्षात आलं हे भीमराव आंबेडकर कोण. त्या गाडीवाल्यानं अर्ध्या वाट्यात गाडी थांबवली. या पोरण आदवा तत्वा बोलू लागला. माझी गाडी पाठवली म्हणून त्यांच्या अंगावर खेळसू लागला. छोट्या छोट्या या पोरांना काही कळेना. आपण याच्या गाडीमध्ये बसलो म्हणजे नेमकं काय चुकीचं केलंय. मसूर, रहिमतपूर, गोरेगाव हा रस्ता आपल्या गाडीचा बिटाळ झाला म्हणून त्या गाडीवाल्यानं पायी पायी चालत रस्ता पार केला. त्या इवल्याशा पोरांनी ही सगळी दाहकता बघितली होती. वर्गात आपल्याला गणित सोडवता येत आहे. गुरुजींना सांगितलं, गुरुजी मला गणित येत आहे, मी फळ्यावर सोडवून दाखवतो. पण छोटे भीमराव फळ्याच्या दिशेने निघाले आणि वर्गात बसलेल्या सवर्ण मुलांना कळालं हा फळ्याला स्पर्श करणार. त्याच फळ्याच्या मग आपल्या जेवणाचे डबे आहेत. यांनी फळ्यावर लिहिलं म्हणजे आपले डबे विटाळतील. आणि बघता बघता सगळ्या वर्गात त्या पोरांनी कल्लोळ केला. त्या छोट्या भीमरावांना काय कळेना असं आपण काय चुकीचं केलंय, असं आपण काय नेमकं केलंय. म्हणून हा सगळा कल्लोळ चालू आहे. जागोजागी अपमानाचे प्रसंग येत असताना, चोहोबाजूला काळोख दिसत असताना त्या काळोखातनं मार्ग काढायचं काम अविरतपणे भीमराव आंबेडकर यांनी केलं. पण या सगळ्या प्रसंगात त्याने आपलं शिक्षण बाजूला टाकलं नाही. अविरतपणे पुढे जात राहिले. ते सांगतात की माझे वडील रामजी बाबा सकपाळ कायम सांगायचे आपण गरीब असलो म्हणून भिण्याचं कारण नाही, तू फक्त विद्वान हो. आपण पैशाने श्रीमंत नसलो चालेल, पण आपण ज्ञानानं मात्र श्रीमंत असायला हवं. तू ज्ञानानं श्रीमंत हो. आपल्या वडिलांनी दिलेला हा वसाने वारसा घेऊन आंबेडकर खरं तर शिकत राहिले. रस्त्याच्या विजेच्या दिव्याखाली अभ्यास करत राहिले. आज जर आंबेडकर असते तर त्यांच्या घरावर त्यांच्या नावाची पाटी असते आणि त्या नावाखाली किती पदव्या लिहिल्या गेल्या असत्या. MA कोलंबिया विद्यापीठ, PhD कोलंबिया विद्यापीठ, DSSC लंडन, डिलीट उस्मानिया, बार ॲट लॉ लंडन, अशा असंख्य पदव्या त्यांनी घेतल्या नव्हे. या शतकातला सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुवर्णाक्षराने कोरलं गेलं. परिस्थिती नसताना सुद्धा परिस्थितीवर मात करत शिकता येतं नव्हे, आपलं कर्तृत्व उभारता येतं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं करून दाखवलं. एवढा प्रचंड मोठा संघर्ष करून हे सगळं कशासाठी हे त्यांनी आपल्या कार्यानं विचारानं जनमानसांच्या समोर प्रकट केलं. खरं तर त्यांनी आपलं घर बांधलं, पण घराचं अर्ध रूप राजप्रसादासारखं आणि अर्ध गरीबाच्या झोपडीसारखं. त्यांची राहण्याची खोली, त्यांची अभ्यासिका आणि स्वयंपाकघर हे अत्यंत झोपडीसारखं साधं आणि त्यांचा दिवाणखाना राजवाड्यासारखा ऐश्वर्य संपन्न, फुलांच्या मळाने सजवलेला, उंची कारंजी लावलेला, अत्तरांची फवारणी केला जाणारा त्यांचा दिवाणखाना बघावा आणि बघतच राहावा इतका ऐश्वर्यखानी लावण्य संपन्न. कुणीतरी विचारलं, बाबासाहेब घर एकच, पण हा फरक का? अर्ध घर राजप्रसादासारखं, राजवाड्यासारखं, संपत्तीचं दर्शन देणार आणि अर्ध गरीबाच्या झोपडीसारखं. हे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हे झोपडीसारखं घर जे आहे ना ते एवढ्यासाठी की मला सतत जाणीव होत राहावी आपण अशा परिस्थितीत इथं आलो आहोत आणि आपली असंख्य भावंड अजूनही अशा परिस्थितीत आहेत. मला माझ्या परिस्थितीचं विस्मरण होऊ नये म्हणून मी माझी अभ्यासिका झोपडीसारखी ठेवली आहे. आणि हा राजप्रसाद, हा राजवाडा, ही श्रीमंती माझ्याकडे येणाऱ्या माझ्या दलित बांधवाला कळावं. आपल्यातलाच एखादा जर विद्या घेतो, शिकतो, त्या शिक्षणानं तू किती ऐश्वर्याचा धनी होऊ शकतो हे त्याला कळावं म्हणून ही सगळी श्रीमंती आहे. आपल्या प्रत्येक जगण्यामध्ये, आपल्या प्रत्येक वागण्यामध्ये समाजाला आपण काहीतरी देत राहिलं पाहिजे. समाजानं काहीतरी विचार घेऊन गेलं पाहिजे. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायम आणि कायम आपल्या मनात चालू ठेवली. खर तर 1908 साली बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. परळच्या चाळीमध्ये त्यांचा सत्कार केला
आणि या सत्कारामध्ये त्यांचा सन्मान करताना कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी त्यांना गौतम बुद्ध नावाचं पुस्तक भेट म्हणून दिलं. गौतम बुद्धांशी आंबेडकरांचं भावनिक नातं जुळलं ते देवा. डॉक्टर बाबासाहेब असं लिहितात की त्या मॅट्रिकच्या परीक्षेनंतर माझ्या हातात जर ते पुस्तक पडलं नसतं तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडलेच नसते. तुम्हाला वळण देणार एक वळण अवचित तुमच्या पुढ्यात येतं आणि ते तुमच्या आयुष्याला वळण देऊन जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धांना आपल्या आयुष्याला वळण देणारं ते सगळ्यात महत्वाचं वळण मानतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपली आत्मकथा लिहिताना बाबासाहेब सांगतात, माझे 3 गुरु आहेत. 1 गौतम बुद्ध, 2 संत कबीर आणि 3 महात्मा फुले यांनी मला जगण्याचा मार्ग सांगितला. यांनी मला जगण्याची दिशा दाखवली. माझी 3 दैवत आहेत, विद्या, विनय आणि शील. या दैवतांचीच मी उपासना करतो. आणि माझी 3 तत्व आहेत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. माझं आयुष्य या 3 गोष्टींसाठी मी वाहून घेतलंय. आंबेडकरांनी स्वतःच्या जीवनाचं तत्वज्ञान यात सगळं मांडून टाकलं. अविरतपणे अफाट कष्ट करत राहिले. खरं तर दिल्लीमध्ये असताना रात्रीच्या 1:30 वाजता एक पत्रकार दिल्लीमधनं फिरत होता. तो जवाहरलाल नेहरूंच्या घराजवळ गेला. दिवे मालवलेले जवाहरलाल नेहरू झोपलेले. तो वल्लभभाई पटेलांच्या घरापुढे गेला. दिवे मालवलेले पटेल झोपलेले. तो रात्रीच्या 2 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराजवळ आला. घरातले सगळे दिवे चालू आणि आंबेडकर मेजापासून काहीतरी लिहित बसलेले. त्या पत्रकाराला आश्चर्य वाटलं. तो आत गेला आणि त्याने आंबेडकरांना विचारलं, मी नेहरूंच्या घरी गेलो, दिवे मालवलेत, नेहरू झोपलेत. मी पटेलांच्या घरी गेलो, दिवे मालवलेत, पटेल झोपलेत. मी आझादांच्या घरी गेलो, दिवे मालवलेत, आझादही झोपलेत. पण बाबासाहेब रात्रीचे 2 वाजलेत, आपल्या घरातले दिवे चालू आहेत आणि आपण अजूनही जागे आहात. असं का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, ते सगळे झोपलेत कारण त्यांचा समाज जागा आहे आणि मी जागा आहे कारण माझा समाज झोपला आहे. जोपर्यंत माझा समाज जागा होत नाही तोपर्यंत मला विश्रांती घेण्याची परवानगी नाही. आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या समाजासाठी व्यतीत करणारा हा महामानव आपल्या आयुष्यामध्ये आदर्श हा मानतो कुणाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांना. 1947 साली या स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा मंत्री झाले. 1948 साली त्यांनी या स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा सादर केला. राज्यघटनेचे ते सूत्रधार ठरले. पण ही राज्यघटना लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. 350 वर्षापूर्वी या मातीमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं, या लोकशाही राष्ट्राची घटना म्हणून मी तेच खऱ्या अर्थानं आता इथं घटना म्हणून प्रत्यक्षात आणलं. खरं तर महात्मा ज्योतिराव फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले गुरु मानतात. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनं केले. असं म्हणून शिक्षणाचा, स्त्री शिक्षणाचा पाया घालणारे महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणाची चळवळ खऱ्या अर्थानं सुरू केली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचा त्रिवार जागर केला आणि खऱ्या अर्थानं समानता आणि समतेचा नारा त्यांनी समाजाला दिला. एका मित्राच्या लग्नाच्या वराडात जात असताना कुणीतरी त्यांना हटकलं, तू खालच्या जातीचा, आमच्या बरोबरीनं कसा चालतोस? आणि तो अपमान महात्मा फुलेंच्या जिव्हारी लागला. आपण तर प्रतियश, आपण तर प्रतिष्ठित, तरीही आपली अशी अवहेलना होत असेल तर अत्यंत खालच्या जातीच्या माणसांचं नेमकं काय होत असेल? त्यांना माणूसपणाची वागणूक तरी मिळत असेल का? हा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि तिथून त्या अपमानातून एक नव्या क्रांतीचा उदय झाला. महात्मा फुलेंचं हे जीवन कार्यच समाजाला दिशा देणारं ठरलं. त्या महात्मा फुलेंच्या कार्याला पुढं नेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सगळा इतिहास घडवला. पण हे सगळं सुरू कुठून झालं? महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानतात. ज्यावेळी सगळं भरकटलेलं दिसत होतं, स्वातंत्र्य नव्हे पारतंत्र्य देश होता, सामाजिक अविचलता सगळीकडे पसरली होती, त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं या देशामध्ये चैतन्य निर्माण करायचं सामर्थ्य फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये आहे. आणि ते तिथून थेट रायगडला गेले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली.
त्या समाधीचा जीर्णोद्धार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला सुरुवात केली. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात जय शिवराय म्हणून करतात आणि महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरु मानतात. या देशामध्ये जेवढ्या जेवढ्या चळवळी झाल्या, जेवढे जेवढे सुधारक झाले, जेवढे जेवढे नेते झाले, त्यांनी त्या सगळ्या कार्याचे आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानले. मग असं छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकं काय केलं होतं हा विचार आपल्याला करावा लागतो. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. खरं तर 1630 चा शिवाजी महाराजांचा जन्म, 1646 ला स्वराज्याचा आरंभ केला आणि 1680 ला महाराजांचं निधन झालं. 50 वर्षाचं आयुष्य आहे आणि स्वराज्याचं आयुष्य फक्त 35 वर्षाचं. जगाच्या इतिहासातली पहिली क्रांती आहे की 750 वर्षाचं पारतंत्र्य छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 35 वर्षात दूर केलं. नव्हे, याच 35 वर्षात त्यांनी स्वतःच सार्वभौम स्वराज्य निर्माण केलं. हे जगाच्या पाठीवर कुठेही घडलेलं नाही. हे फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलं. शिवाजी महाराजांनी हे राज्य उभा केलं, पण कुणाच्या बळावर, कुणाच्या मदतीवर, कोण होतं सोबतीला? 18 पकड जातीची, 12 बुलतेदाराची, चड्डी लंगोटीतली सखी सोबती सवंगडी मंडळी सोबत घेऊन महाराजांनी हे स्वराज्य उभा केलं. खरं तर पोरा ठोरणं शिवाजी महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं, युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशेर लपून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं, युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण ते देत होते. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर ठरवलं, नीट निरखून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची की कुणी अनोळखी येत आहे, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपून ठेवा, विटीदांडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदांडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुन्याचं पोरग टप्पदिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिरची जी. काय काम काढलंस रे? काय नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना, मग सांगतो. ते खुन्याचं पोर म्हटलं, तू तर म्हणताच, मी राजासनी सांगावं देऊन येतो. खुन्याचं पोर आत गेलं, राजांना सांगू लागलं, राजा कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले, दे पाठवून. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज, आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेशांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 मग चल, ये आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटला, राज, उद्यापासून येतो की जी. कार नाही, बापाला सांगावं दिला असता राज. राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला, पण अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज, एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर ओरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? आयतं गवसून जाल राजा. राजाने माणसं गोळा केली, त्याशी दर्याखोऱ्यातली, गिरिकंदरातली अचूक ज्ञान, सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. खरं तर पुणे परिसरात ज्यावेळी शिवाजी महाराजांनी शेतीच्या लागवडीला प्रोत्साहन दिलं, मोत्यासारख्या दाण्याचे कणस लगडू लागले, त्याच वेळी महाराजांनी चोहोबाजूला दौंडी दिली. पिकात हैदोस घालणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त जो करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. आणि एके दिवशी महाराजांकडे रक्ताळलेला एक माणूस दाखल झाला.
माहिती घेतल्यावर कळालं त्याचं नाव होतं भीमा लोहार. महाराजांना भेटायचं होतं. महाराज भेटायला आले. काय रे? तसा तो भीमा लोहार म्हणाला, राज काय नाही जी, येता येता रानात चित्त्याची गाठ पडली. आता तुमची दौंडी ऐकलेली, जनावराला मारलं आणि त्याची शेपटी दाखवायला आणली की सोन्याचं कर मिळतं, म्हणून त्या चित्त्याशी एकट्यानं झेप घेतली, एकट्यानं झुंजलो त्याच्याशी. हे आडवा केला त्याला आणि शेपटी कापून घेऊन आलोय. म्हणलं सोन्याचं खडं तरी मिळालं. राजांना त्या भीमा लोहाराचं, त्याच्या शौर्याचं, पराक्रमाचं मोठं कौतुक वाटलं. ते म्हणले, थांब, पराक्रम गाजवलास, एकट्यानं चित्त्याशी झुंजलास, थांब. आणि महाराज आत गेले. या भीमा लोहाराला बक्षीस द्यावं म्हणून महाराज आपल्या हातात एक तलवार घेऊन आले. महाराजांनी ती तलवार त्या भीमा लोहाराला दिली. हे घे बक्षीस. त्या भीमा लोहाराने ती तलवार एकदा नीट निरखली आणि म्हणला, राज तलवार द्यायची तर जरा नीट तरी द्यायची ना, 2 गावात 2 तुकडं पडत्याल हिच. राजांना काय कळेल? अरे चांगली चांगली तलवार आहे. कुठलं? पोलादात सगळे मिसळ आहे. राजांना काय कळेल? चांगली तलवार म्हणून विकत घेतली आणि पोलादात भेसळ आहे सांगतोस, टिकणार नाही राज. बघू बरं. आणि राजाने ती तलवार घेतलेली पुढच्या पथरावर आपटली. एका क्षणात 2 तुकडे झाले. भीमाच्या ज्ञानाचं कौतुक वाटलं. महाराजांनी स्वतःच्या कमरेची तलवार काढली. ही बघ बरं. भीमानं सांगितलं, राज तलवार चांगली, पण ह्याच्या परीस पंचधातूची तलवार टिकाऊ, एखादी देतो बनवून. राजा म्हणले, तुला येते? तोच उद्योग आमचा. आणि त्या दिवसापासून भीमा लोहार स्वराज्यात सामील झाला. स्वराज्याची अस्त्र शस्त्र बनवायची जबाबदारी महाराजांनी भीमा लोहाराला देऊन टाकली. महाराजांनी प्रतापगड उभारला आणि प्रतापगड उभारल्यानंतर त्या प्रतापगडावर आई भवानी मातेचं मंदिरही बांधलं. मंदिरामध्ये आई भवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे. प्रतापगडावरनं पालखी निघाली आहे. महाराज स्वतः पालखी खांद्यावर घेऊन निघालेत. अचानक महाराज पालखी घेऊन मंदिराच्या जवळ आले तर एका कोपऱ्यात लांब उभा असलेली माणसं ती दुरूनच नमस्कार करताना दिसली. महाराजांना काय कळेल? अरे दुरून का नमस्कार करताय? जी हतच बरं आहे. अरे पण महाराजांनी नीट बघितलं, ती माणसं कोण? ती माणसं होती ज्या भवानी मातेची मूर्ती बनवली ते पाथरवट. यांनीच तर ही भवानी मातेची मूर्ती बनवली आणि ते पाथरवट लांबून दर्शन घेत आहेत. महाराजांनी विचारलं, अरे तुमच्या हातानेच तर ही आई भवानीची मूर्ती बनली, मग आता एवढ्या लांबून दर्शन का घेतात? जवळ या. कुणीतरी पुटपुटलं, नाही राज, आमचा हात लागला तर दिवी बाटल. अशी कशी बाटेल? तुम्ही ही मूर्ती बनवली तेवढी बाटली नाही, मग आता मूर्ती तयार झाल्यावर तुमचा हात लागल्यावर ती बाटेल कशी? या बिंधाव किया. महाराजांनी त्या पाथरवटाला जवळच बोलावलं. एवढंच नव्हे तर प्रतापगडावरच्या आई भवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना शिवाजी महाराजांनी त्याच पाथरवटांच्या हस्ते केली. शिवाजी महाराजांनी फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळवलं नाही, शिवाजी महाराजांनी त्या प्रत्येकाला सामाजिक स्वातंत्र्यही बहाल केलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं लिहितात, फक्त राजकीय लोकशाही असून चालणार नाही. देश प्रगती पथावर न्यायचा असेल तर सामाजिक लोकशाही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. एखादं संविधान कितीही उत्तम असेल, पण ते संविधान राबवणारे जर प्रामाणिक नसतील तर उत्तम संविधान सुद्धा वाईट ठरेल. आणि एखादं संविधान कितीही वाईट असलं पण ते राबवणारे जर प्रामाणिक असतील तर ते वाईट संविधान सुद्धा उत्तम ठरेल. संविधान चांगलं किंवा वाईट नव्हे, ते राबवणारे कसे आहेत याच्यावर देशाचं भविष्य घडेल. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संहिता बनवली होती. स्वराज्याचा स्वतंत्र कानून जाबता बनवला होता. स्वराज्य महाराजांच्या आज्ञेनुसार, आदेशानुसार किंवा इच्छेनुसार नव्हे तर स्वराज्याच्या बनवलेल्या घटनेनुसार चालत होते. हे स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे.
शिवाजी महाराजांनी इथल्या लोकांना स्वातंत्र्य स्वराज्य दिलं नाही, तर या स्वराज्याचं रूपांतर त्यांनी सुराज्यात करून दाखवलंय. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. अनेक क्रांतिकारकांनी स्वतःचं समर्पण दिलं, अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला झोकून दिलं, अनेकांच्या त्यागावर, बलिदानावर, समर्पणावर हा देश स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण या स्वतंत्र झालेल्या देशाला सुराज्य करायचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेनं केलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. का म्हणताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थानं सुराज्य होतं. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं. 50 वर्षातली 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून रणावर फक्त युद्ध खेळण्यात गेली, आणि उरलेली 30 वर्ष महाराजांनी फक्त स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी घालवली. स्वराज्य माझं राज्य म्हणजे स्वातंत्र्य, आणि सुराज्य म्हणजे लोककल्याणकारी राज्य, लोकांच्या हिताचा कारभार करणारं राज्य. आणि सगळ्यात महत्वाचं असतं ते हे. पहिली लढाई झाली आणि ती शेवटची प्लासीची लढाई, जिथून या देशावर इंग्रजांचं राज्य सुरू झालं. इंग्रजांचा गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह, आणि लढाई कुणासोबत झाली? सिराज उद्दौला, बंगालचा नवाब. सिराज उद्दौलाचं सैन्य किती? 1 लाख, आणि रॉबर्ट क्लाइव्ह इंग्रजांचं सैन्य फक्त 5,000. 1 लाख फौज असलेला सिराज उद्दौला पराभूत झाला, आणि अवघ्या 5,000 सैन्य असलेला रॉबर्ट क्लाइव्ह इंग्रज विजयी झाले. सिराज उद्दौलाचा पराभव, प्लासी ताब्यात आली, आणि हा विजयी झालेला रॉबर्ट क्लाइव्ह त्या प्लासी शहरामध्ये प्रवेश करताच झाला. त्याला असं वाटलं होतं की हे राज्य आपण जिंकलंय, या राज्यातले नागरिक आता आपला विरोध करतील, हातात शस्त्र घेऊन आपल्या अंगावर येतील, आपली फौज तर फक्त 5,000ची आहे, काही होऊ शकतं. पण तरी धाडस करून त्याने शहरात प्रवेश केला. शहराच्या दोन्ही बाजूला हजारोंच्या संख्येत लोक उभा होती. सिराज उद्दौला म्हणतो, या प्रत्येकानं एक दगड घेतला असता आणि आमच्या दिशेने फेकून मारला असता तर आम्ही केव्हाच निश्चित झालो असतो. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या सिराज उद्दौलाच्या इंग्रजांनी पराभूत केलं, त्या इंग्रजांना उभा असलेल्या एकाही नागरिकानं विरोध केला नाही. उलट त्या हजारो लोकांनी या रॉबर्ट क्लाइव्हचं स्वागत केलं. का? सिराज उद्दौलाचं राज्य स्वराज्य जरूर होतं, पण ते राज्य सिराज उद्दौलाच्या करणीमुळं सुराज्य राहिलं नव्हतं. अन्याय अत्याचार लोकांवर होत होता, म्हणून लोकांची मानसिकता अशी होती, कुणीही पांढऱ्या पायाचा इंग्रज आला तरी चालेल, पण हा नको, ह्याला पहिलं जाऊ द्या. स्वराज्य असून चालत नाही, ते सुराज्य असायला हवं, तर ते लोकांसाठी उत्तम, नागरिकांसाठी उत्तम. शिवाजी महाराजांचं राज्य आज 400 वर्षानंतर सुद्धा का आवर्जून हवं वाटतं? का मला वाटतं की शिवशाही असायला हवी? असं काय केलं शिवाजी महाराजांनी? रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी जे करून दाखवलं ती अशक्य कोटीतली गोष्ट होती. हा देश विविध जातींनी, विविध पंथांनी बनलाय. या सगळ्या जातीपातींना एकत्र आणणं, त्यांच्यात एकत्व निर्माण करणं, त्यांच्यात राष्ट्रीयत्व पेरणं, आणि राष्ट्रीयत्वानं तयार झालेली ही माणसं एका ध्येयासाठी तयार करणं, तयार करून त्यांना पूर्णपणे कार्यरत ठेवणं, आणि त्याच्यातून एक विशाल साम्राज्य उभा करणं, ही साधी गोष्ट नाही, जे स्वप्नातही शक्य होणार नाही. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात करून दाखवलं. हे महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे, सगळ्यात मोठं. रवींद्रनाथ टागोर महाराजांच्या कार्याचं विवेचन करतात. सगळे आहेत ना महाराजांकडे. बहिर्जी नाईक नावाचा रामोशी आहे, भीमा नावाचा लोहार आहे. एवढंच नव्हे, 350 वर्षापूर्वी महाराजांना कळालं राज्य उभा करू, पण याच्या पूर्वी सुद्धा या देशात राज्य होतं. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण हे राज्य उभा करू, कदाचित तेही जाईल उद्ध्वस्त हो. मग राज्य उभा करणं सोपं आहे, राज्य राखणं कठीण. आणि महाराजांनी आधी विचार केला, हे जे स्वराज्य आपण उभा करतोय ते चिरंतन राहिलं पाहिजे,
शत्रू कोण आहेत? कोण शत्रू? 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. 350 वर्षापूर्वी समुद्रावरनं धोका आहे. देश आमचा, समुद्र आमचा. पण समुद्रात प्रवास करायचा झाला तर आम्हाला पोर्तुगीजांचं परवानगी पत्र लागायचं. आमचं जहाज समुद्रात घालायचं तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. म्हणजे देश आमचा, समुद्र आमचा, पण समुद्रावर हुकूमत आमची नाही, अजिबात नाही. शत्रू येत आहेत आमच्या उरावर, थया थया नाचून जात आहेत. आम्ही विरोधच करत नाही. का? समुद्रात 5 मैलापेक्षा आम्ही पुढे जायचंच नाही. आम्हाला सिंधू बंदी घालून ठेवली आहे. समुद्रात आम्ही जायचं नाही, अजिबात नाही. महाराजांनी विचार केला, देश टिकवायचा असेल तर सिंधू बंदी मोडावीच लागेल, मोडावीच लागेल. काय केलं महाराजांनी? आरमार उभारलं. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांचीच नोंद घ्यावी लागते. पण आरमार म्हणजे काय? जहाजं हवी, समुद्रात चालणाऱ्या तोफा हव्या, मचले हवेत, नौका हव्यात. आमच्याकडे तर ज्ञानच नव्हतं, कारण समुद्रात आम्ही कधी प्रवासच करत नव्हतो. आमचा विषयच नव्हता तो. नवख्या क्षेत्रात पदार्पण केलंय महाराजांनी. नवख्या क्षेत्रात काय? महाराजांनी पोर्तुगीज लुई व्हेनेगस आणि फर्नांडो व्हेनेगस या बाप लेकाला आरमाराची उभा करायला बोलावलं. आठवडाभर थांबले असतील ते, पण आठवड्यातच पोर्तुगीजांकडनं निरोप आला असेल, काय करताय, तुमच्याच पायावर धोंडा मारताय. शिवाजी महाराजांचं हे आरमार कोणाच्या विरोधात लढणार आहे? आपल्याच विरोधात. निघा. रातोरात पळून गेले. महाराजांपुढे प्रश्न उभा राहिला, आता काय करायचं? आरमार कोण उभारणार? महाराजांनी कुणाला सोबत घेतलं? कोकणातले कोळी, आगरी, भंडारी आणि मुस्लिम लोकांना सोबत घेतलं. एवढंच नव्हे, दौलत खानाला शिवाजी महाराजांनी स्वतःचा आरमार प्रमुख बनवला. 350 वर्षापूर्वी केवढी क्रांती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला. धर्म आणि धम्म याच्यातला मूलभूत फरक लक्षात घ्या. आत्मा, मोक्ष हे धर्म मानतो, पण धम्मात अनाकलनीय गोष्टीला स्थान नाही. जे कळत नाही, जे कळणार नाही त्याला स्थान नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, धर्म कुठला? जो विज्ञानवादी असेल. धर्म कुठला? जो नीतिमत्ता आणि सदाचरण करायला भाग पाडेल. धर्म कुठला? जो सगळ्यांमध्ये समतेची आणि समानतेची भावना निर्माण करेल. धर्म कुठला? जो वर्तमानात चालेल, व्यावहारिक गोष्टांच्या नीती नियमांची संकल्पना सांगेल, जो माणसाला केंद्रबिंदू मानेल आणि माणसाने माणसांची रीत द्यावी, माणसाने माणसांची प्रीत द्यावी, हे ज्याचे ध्येय असेल तो. आणि प्रामाण्य मानायचं नाही, जे आहे ते आहे, जे पटतंय ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं, हा विचार सगळ्यात महत्वाचा. तोच तर विचार 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी स्वीकारला. विज्ञानवादी व्हायलाच हवं, आरमार काढायलाच हवी. एवढंच नव्हे, तत्कालीन काळात जहाज इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा डचांकडनं घ्याव्या लागायच्या, दारुगोळा पोर्तुगीजांकडनं घ्यावा लागायचा. महाराजांनी विचार केला, इंग्रज आज तो जहाज देतील, पोर्तुगीज आज तोफा देतील, डच आज दारुगोळा देतील, पण उद्या हे सगळं यांनी देणं बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात. जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याच्या विदैजूरला जहाज बांधायचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली. तोफा उतायचे कारखाने महाराष्ट्रात सुरू झाले. दारू गोळा तयार करायचे कारखाने महाराष्ट्रात महाराजांनी निर्माण केले. उद्योगशीलता, सृजनशीलता आणि निर्मिती क्षमता हे अलौकिक गुण महाराजांनी स्वराज्याला दिले. सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे, या
देशाचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर फिलिप्स तो असं सांगतो की मी सगळ्यात जास्त जर कुणाला मानत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना. का? कारण हा एकमेव राजा ज्याला कळालं माणसांना पोट असतं, रिकाम्या पोटी माणसांच्या पाठीचे कणे कधी ताट राहत नाहीत. आणि ताट कण्याची माणसं निर्माण करायची असतील तर माणसांची पोट पहिली भरली पाहिजेत. शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं पण राज्याचा वचननामा काय? सर्वांस पोटास लावणे आहे बस. वाटते ते माणूस करू शकतो जर पोट भरलेली असतील तर. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात 450 किल्ले आहेत महाराष्ट्रात, पैकी 360 स्वराज्यात, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर घेता येत नाही, आम्हाला बांधता येत नाही. महाराजांनी 50 वर्षात 110 किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता की या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांबार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी सगळी साऱ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. काम मिळालं तर दाम मिळेल आणि दाम मिळालं तर पोटं भरलेली राहतील आणि पोटं भरली तर पाठीचे कणे ताट होतील. स्वाभिमान तेव्हा येतो. महाराजांनी काय केलं? ताट कण्याची माणसं तयार केली, पोट भरून रोजगार निर्माण करून. हे वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठं. सगळ्यात काय विलक्षण कार्य केलं. पोटासाठी सगळी धडपड चालते. सगळ्या गोष्टी त्यासाठीच आहेत. आमच्या इकडं श्रेष्ठ कनिष्ठ हे भेदाभेद कशातून? जी डोक्याची कामं करतात ते श्रेष्ठ, जे हाताने कष्ट करतात ते कनिष्ठ. हा भेद असायला तरी कशाला हवा? आमची सगळी बहुमजली इमारत, जो वरच्या मजल्यावर जन्माला येतो तो श्रेष्ठ, पण वरच्या मजल्यावर जायला जिनाच नाही. कारण खालच्या मजल्यावर जन्माला येणारा कायम खालीच, तो कनिष्ठ आणि तिथंच शेवटी नष्ट. काय उपयोग आहे या उतरंडीचा? सगळे समान पातळीवर यावे लागतील. समान पातळीवर येतील कधी? त्यावेळी सगळ्यांच्या हाताला समान काम मिळेल, त्यावेळी समान दाम मिळेल. त्यावेळी समतेचा आणि समानतेचा हा उद्घोष 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलाय. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. का आदर्श मानायचा मी महाराजांना? तुम्हाला माहिती आहे काय दिलं होतं महाराजांनी? असंख्य माणसं समर्पित झाली स्वराज्यासाठी, असंख्याने बलिदान देऊन टाकलं आपलं. कशासाठी? शिवाकाशीत महाराजांचं रूप घेऊन पन्हाळ्यावर सिद्धीच्या भेटीला गेला, संपला. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो. जातेवेळी महाराजांनी शिवाकाशीतला मिठीत घेतलं त्यावेळी राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. तो एवढ्यासाठी की माहिती राजांनाही होतं आणि माहिती शिवालाही होतं या उपर भेट नाही. ही भेट अखेरची. शिवा सिद्धीच्या नाही, शिवा मृत्यूच्या भेटीला गेला. आपण मरणार आहे हे माहिती असून हसत हसत गेला. 6 महिन्याची ओळख आहे फक्त महाराजांनी शिवाकाशीत, 6 महिन्याची. 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळा घेतला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी शिवाकाशीत स्वराज्यात आला आणि अवघ्या काही दिवसात सिद्धी जव्हरचा वेढा पडला. आणि महाराज या नुकत्याच स्वराज्यात आलेल्या शिवाकाशीला सांगतायत, हे शिवा आमचं रूप घेतोस? हो रे शिवा, मरायला तयार होतोस? शिवा म्हणला होतो. झाला, गेला, मेला. काय काय पेरलास? बाजी बांदल देशमुख आणि बाजी प्रभू देशपांडे यांना घेऊन तोपर्यंत पन्हाळ्यावरून राजे विशाळगडाच्या रोखाने निघाले. पावसाळ्याच्या किरण काळोखामध्ये 21 तासाचा अखंड प्रवास करून ते मसाईच्या पठारावर आले. घोडखिंडीच्या तोंडाशी आणि त्या तोळी चाहू लागली. सिद्धीची फौज पाठलागावर आहे आणि बाजी प्रभू तेवढी महाराजांना म्हणाले, राजे सगळे जर इथं थांबलो तर सगळे मारले जाऊ. राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजे निमे लोक घेऊन आपण पुढे चला. काय सांगतायत बाजी प्रभू? राजे निमे लोक घेऊन आपण पुढे चला, आम्ही निमे लोक येथे झुंजितो. राजे साहेबकारी आम्ही मरितो.
आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय केवढी तयारी आहे इथल्या माणसांची, मातीसाठी मरायची. अजिबात मागं पुढे न बघणारी माणसं आहेत. स्वतः सांगतायत माझे प्रभू, निमे लोक घेऊन आपण पुढे निघा, आम्ही निमे लोक इथे झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. आणि त्या घोडखिंडीच्या तोंडाशी प्रभू बाजी प्रभू दोन्ही हातात समजेर घेऊन झुंजत राहिले, बेफाम झुंजत आली, कडाडत राहिली बाजी. जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज कानावर पडत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. तोफांचे आवाज कानावर पडले आणि मग बाजीनं शेवटचा श्वास घेतला. बाजी गेले, पण राजे त्याच्यानंतर या बाजी प्रभूंच्या सिंध या गावी गेले. बाजी प्रभू फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी बाजी प्रभूंच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत घेऊन टाकलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची 350 वर्षापूर्वी सुरू. बरं ठीक आहे, जे योग्य वयाचे आहेत, नोकरीत येण्यासारखे आहेत, त्यांना महाराजांनी सेवेत घेतलं. पण काही सैनिकांची मुलं लहान असतील, त्यांचं काय? रायगडावर महाराजांनी बालपरवेशी गृह सुरू केलंय. बालपरवेशी गृह. स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या मुलांना तिथं शिक्षण दिलं जायचं. त्यांचा सगळा खर्च स्वराज्य करायचं आणि सगळे एकत्र, सगळ्या जातीपातीची सगळी माणसं, ती सगळी मुलं एकत्र. हे ह्यांचं हॉस्टेल, ते त्यांचं हॉस्टेल, असला प्रकार शिवाजी महाराजांनी केला नाही. त्या बाल परवेशी गृहामध्ये सगळ्या सैनिकांची मुलं एकत्र शिकायची, स्वराज्य खर्च करायचं आणि ते योग्य वयात आली की मग त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. ठीक आहे, ज्यांची मुलं आहेत त्यांचं शिक्षण व्हायचं. पण काही सैनिक आहेत ज्यांचं नुकतंच लग्न झालंय, मुलबाळ नाहीये आणि तो सैनिक स्वराज्यासाठी समर्पित झालाय. अशांसाठी काय? शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. फॅमिली पेन्शन व्यवस्था बनवून ठेवली आहे. किती पेन्शन द्यायची तेही ठरलंय. युद्धात ज्यावेळी तो सैनिक धारातीर्थी पडलाय त्यावेळी त्याला शेवटचा पगार किती होता, त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा बायकोला पेन्शन म्हणून दिली जायची. 350 वर्ष. एवढंच नव्हे, महाराजांनी एक नवी योजना आणली, अडीशेरी. अडीशेरी संकटग्रस्त कुटुंबांना दर महिना 2.5 शेर धान्य दिलं जायचं. केवढी काळजी घेतली महाराजांनी आपल्या सैनिकांची, सैनिकांच्या कुटुंबांची, त्यांच्या पोटाची. का माणसं मरायला तयार होतात याचं कारण हे आहे. ध्येय ठरलं पाहिजे. 10वीच्या परीक्षेसाठी आंबेडकर तालुक्याच्या ठिकाणी आले. रामजी बाबांनी दोघं, आईला सोबत आणलं नाही, खर्च परवडणार नाही. भीमराव अभ्यास करायचे, रामजी बाबा स्वयंपाकवाली. भीमराव पेपर द्यायला गेले, पेपर देऊन परत आले. रामजी बाबांनी जेवायचं ताट केलं. भीमराव जेवायला बसले आणि जेवता जेवता भीमरावांच्या लक्षात आलं, बाबा तुम्ही नाही जेवत. रामजी बाबा म्हणाले, तुम्ही घ्या जेवून, तुमचं झाल्यावर मी जेवतो. भीमरावांनी स्वतःचं जेवण उरकलं, ते अभ्यासाला गेले. दुसऱ्या दिवशी पेपर देऊन परत भीमराव घरी आले. रामजी बाबांनी जेवायला वाटलं. जेवता जेवता भीमरावांनी परत विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत. भीमराव म्हणले, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. भीमरावांनी जेवण उरकलं, अभ्यासाला गेले. तिसऱ्या दिवशी परत भीमराव पेपर देऊन आले, जेवायला बसले. जेवता जेवता परत त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत. भीमराव तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यानंतर मी जेवतो. पण जेवता जेवताच भीमरावांच्या लक्षात आलं, आपण गेली 3-4 दिवस विचारतोय आणि आपले बाबा आपल्याला सांगतायत की तुम्ही जेवून घ्या, तुमचं जेवण झाल्यावर मी जेवतो. पण माझं जेवण झाल्यावर टोपल्यात काही शिल्लकच राहत नाही, तर माझ्या नंतर माझे बाबा खातात तरी काय? टोपल्यात जर भाकरीच नाही तर माझ्या नंतर ते जेवतात कसे?
भीमरावाने रामजी बाबांना विचारलं, बाबा रोज तुम्ही म्हणताय की माझं जेवण झाल्यावर जेवतो, पण मी जेवल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लकच राहत नाही, तर तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तेव्हा रामजी बाबा म्हणाले, भीमराव भाकरीनं माझी भूक भागणार नाही, तुम्ही एवढे मोठे व्हा की तुमच्याकडे बघताना माझ्या उराचा अभिमान दाटला पाहिजे. ही परिस्थिती जेव्हा येईल ना तेव्हा माझी भूक भागेल. तुम्ही खूप खूप मोठं व्हावं, ही या बापाची भूक आहे. भीमराव आंबेडकर कशातून मोठे झाले? या भुकेत. ही कुणाची भूक होती? ही रामजी बाबांची. रामजी बाबा तर सुभेदार मेजर मध्य प्रदेशातल्या महू इथं लष्करी शाळेचे मुख्याध्यापक होते. ते महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे यांच्याबरोबर सहचिंतन करणारे प्रज्ञावंत कबीर पंथाचे होते. आयुष्यात मद्य आणि मांस याला कधी स्पर्शही केला नाही. उपासना करायचे. संध्याकाळच्या वेळेला आपल्या मुलांना सोबत घेऊन कबीराचे दोहे ऐकवायचे. खरं तर रामजी आंबेडकर लष्करी बाण्याचे पण साधुत्व असणारे होते. खरं तर ते कुळच तसे. त्यांच्या कुळातील एका विरक्त महात्म्यानं रामजी बाबांना सांगितलं होतं, तुझ्या पोटी जो सुपुत्र येईल तो जगात स्वतःची कीर्ती करेल, जगाचा उद्धार करेल. रामजी बाबा अभिमानानं सांगायचे आणि आंबेडकरांना अभिमान होता की आपण अशा साधुत्वाच्या कुळात जन्माला आलो. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आयुष्यात सुपारीचंही व्यसन केलं नाही, सुपारीचंही चुकून. ते वारंवार सांगत राहायचे, माझी उपासना फक्त 3 गोष्टींची आहे, विद्या, विनय आणि शील. विद्या मिळवता येते, पण ज्याच्याकडे विद्या आहे त्याच्याकडे जर विनय नसेल, नम्रता नसेल, तर त्या विद्येचा काही उपयोग होत नाही. एखादा प्रज्ञावंत आहे, ज्ञानवंत आहे, पण त्याचं शील चांगलं नसेल, तो चारित्र्यवान नसेल, तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. रामजी बाबांनी आपला मुलगा घडवला, तो असा परदेशात शिकायला होते, पण कुठलं आकर्षण आंबेडकरांना आपला ध्येयापासून त्याच्याकडे ओढू शकलं नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय ध्येय? काही माणसं कारण सांगतात, शिवाजी महाराजांच्या पुढे असंख्य संकट आले, प्रत्येक प्रसंग मृत्यूचा आहे. प्रत्येक प्रसंग, अफजल खान मृत्यू, शाहिस्ता खान मृत्यू, मिर्झा राजे मृत्यू, आग्रा भेट मृत्यू, पण प्रत्येक क्षणी मृत्यूशी झुंज घेत शिवाजी महाराजांनी इतिहास उभा केला. कुठल्या संकटाशी कधी तडजोड नाही, माघार नाही, पराभव नाही, लढायचं आणि भिडायचं बस. आंबेडकरांनी आयुष्यभर तोच संघर्ष केला आहे. तो शिवचरित्रातनं त्याला प्रेरणा म्हणून सतत प्रेरक ठरत आलाय. हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय मिळालं? 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गोष्टीतून आम्हाला जगण्याचा नवा आदर्श केलाय, जगण्याची नवा प्रेरणा दिली. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत धीरगंभीर जरी वाटत असले, पण मुळातच हळव्या मनाचे. पडद्यावर एक शोककथा बघता बघता पाण्याने भरलेले आपलेले डोळे टिपणारे आणि पाठ करून चालू लागणारे बाबासाहेब आंबेडकर अनेकांनी बघितलेत. त्यांचा अत्यंत प्रिय कुत्रा आजारी पडला आणि हा ज्ञानवंत त्या आपल्या कुत्र्याला घेऊन स्वतः चालत दवाखान्यात गेला. दिवसातून 2-3दा फोन करायचे, कसा आहे, पण अखेर तो केला आणि डॉक्टर आंबेडकरांचा कंठ फुटला. एक गरीब बिचारी बाई नवरा अत्यंत असताना त्याला कुठलंही हॉस्पिटल दाखल करून घेत नाही, म्हणून अपरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दार ठोठवत राहील. आंबेडकरांना तिने झोपेतनं उठवलं, आंबेडकरांचे पाय धरले, नवऱ्याला वाचवा विनवणी केली आणि भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार त्या माऊली सोबत तिच्या नवऱ्याला घेऊन सरळ दवाखान्यात गेला. त्या दवाखान्यात त्याला भरती केलं, डॉक्टरांना सूचना दिल्या आणि तो आपल्या घरी परतला. त्यांचा लाडका मुलगा राजरत्न त्यांना अकाली सोडून गेला. आपल्या लेकराचा
देह आपल्या मांडीवर ठेवून माझ्या लेकराला माझ्यापासून तोडू नका असं धाय मोकलून सांगत राहिले बाबासाहेब. आपल्या असंख्य बांधवांसाठी तीच संवेदनशीलता काळचा जपत आयुष्यभर झगडत राहिले बाबासाहेब. हे विलक्षण कार्यकर्तृत्वाचं तत्वज्ञान आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशासाठी हा सगळा प्रपंच केला? रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवा, गोरगरिबांच्या वरचा अत्याचार हटावा, टळावा, सुखाचे दिवस त्यांच्या वाट्याला यावे. हा संघर्ष अखंड चालूच आहे, अखंड चालूच आहे. कुणीही घ्या, प्रत्येकाचं आयुष्य आम्हाला ते आणि तेच सांगत राहत. आजही त्यांच्या विचारांची दिशा आणि त्यांचे विचार हेच आम्हाला उद्याच्या भविष्यात सुद्धा मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरता येते. यासाठी 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी हे अलौकिक कार्य केले. हा पहिला राजा आहे जो सांगतोय, सैनिकांना आदेश देतोय, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. पण कुठली रयत? आपल्या राज्यातल्या रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये. नाही, आपल्या रयतेच्या तर नाहीच, पण शत्रू सैन्यात ज्यावेळी शत्रूच्या प्रदेशात हल्ला करायला जाल त्यावेळी महाराज सांगतायत की शत्रूच्या प्रदेशातल्या रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. काय विलक्षण! शत्रू प्रदेशातील शत्रू स्त्रियांना धक्का लागता कामा नये. शत्रू स्त्रियांनाही काय सांगतायत? मंदिर, मस्जिद, चर्च यांना कुणीही हात लावायचा नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे सत्ता संघर्ष नव्हे, तर मानवी जीवन मूल्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी चाललेला तो सगळ्यात मोठा संघर्ष आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. काय विलक्षण आहे! कुठून मिळते प्रेरणा? आपला पुत्र अफजल खानाच्या मगरमिठीत अडकलाय म्हटल्यावर शहाजी राजे बेंगलोरहून 10,000ची फौज घेऊन पुत्राच्या रक्षणासाठी धावत आले. कराडला पोहोचले त्यावेळी शहाजी राजांना कळालं आपल्या पुत्रानं खानाचा कोतळा बाहेर काढलाय. पण पुत्रासाठी बापाचं काळीज व्याकुळतच शहाजी राजे बेंगलोरवरनं दौड करत आले. प्रत्येक क्षणी बाळासाहेब जिजाऊ अवस्थेत हा जिवंत राहील, येणारा जाणारा याच्याकडे पाहिल आणि समजून घेईल. या स्वराज्यात जर परत कुणी बाईकडे तिरकी नजर टाकली तर त्याचा राजाचा पाटील केला जाईल. मासाहेब परत असं धाडस कुणी करणार नाही आणि ते घडू नाही म्हणून त्याचा चौरंग केला, त्याला जीवे नाही मारले. जगाच्या पाठीवर राजा नाही असा अजिबात नाही. अनेक राजे शौर्यशाली आहेत, अनेक राजे पराक्रमी, पण चारित्र्यशील
फक्त शिवाजी राजे, हे वैशिष्ट्य आहे महाराजांचं. का जगभर कीर्ती आहे, का जागर, का जय जयकार. त्या सावित्रीबाई देसाईला कैद केलं सखोजी गायकवाडनं, बेलवाडीचं ठाणं जिंकलं. आता बेलवाडीचं ठाणं जिंकणाऱ्या सरदाराचा खरं तर कौतुक करायला हवं, सत्कार करायला हवा. पण महाराजांनी स्वतःचा मेहुणा असलेल्या सखोजी गायकवाडचे डोळे काढायचे आदेश दिले. डोळे काढायचे का? सावित्रीबाई देसाईला यांनी उन्मादानं कैद केलं म्हणून. कैदीच होती, पराभूत होती, शत्रू होती ती, पण बाई होती हे विसरला. स्त्रियांचा सन्मान राखलाच पाहिजे. स्वतःच्या मेहुण्याचे डोळे काढले महाराज. लाल महालावर छापा मारला. 100 लोकांशी 1.25 लाखाच्या फौजेच्या गरडात सुद्धा शाहिस्ता खानावर शिवाजी महाराजांनी पहिला सर्जिकल स्ट्राईक केला. धडपड कुठला शाहिस्ता खान, सुसाट सुटले महाराज. आणि महाराज येताच बघितलं शाहिस्ता खान आत पळत गेला. अखेर लपला 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 कुठं? बायकांच्या गराड्यात. त्याला माहिती आहे शिवाजी राजा बाई माणसाला कधीच हात लावत नाही. आपल्याला जगायचं असेल तर आपल्यासाठी सगळ्यात सुरक्षित जागा बायकांचा गराडा. तो तिथं लपला आणि खरं होतं त्याच. शिवाजी महाराज जागच्या जागी थांबले. हालचाल मंद केली, श्वासही मंद केला. इतकं की जणू शाहिस्ता खानाला वाटावं बहुतेक महाराज गेले. आणि नेमकं तसंच झालं. शाहिस्ता खानाला वाटलं बहुतेक महाराज गेले. शाहिस्ता खान बायकांच्या गराडातनं बाहेर पडला. राजांना चाहू लागली. चिट्याच्या चपळान राजे छेपवले. शाहिस्ता खान पळत सुटला आणि खिडकीतनं उडी मारणार. त्यावेळी शमशेर चालली साप. राजांना वाटलं गर्दनच मारली आपण, पण जीवावरचं बोटावर निभावलं. खान वाचला. हे सगळं लिहिलंय शाहिस्ता खानानं त्याच्या डायरीत. शाहिस्ता खान गुरुजी नावाची त्याची डायरी आहे, त्यानं लिहिलंय. पण त्यानं हे लिहिताना पुढे आणखीन एक गोष्ट नमूद केली, ती फार महत्वाची आहे. शाहिस्ता खान लिहितो शिवाजी महाराज वाऱ्यासारखे आले, तीरासारखे निघून गेले. आणि काही वेळानंतर शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, जर शिवाजी राजांच्या माणसाने तुझी पोरगी पळवली असेल तर बेफिक्र रहा. शिवाजी राजा पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेईल. कोण बोलतोय? शाहिस्ता खान, कट्टर वैरी. काय सांगतोय? बिंदास्त राहा. शिवाजी महाराजांची माणसं असं करणार नाहीतच, पण जर केलं जरी असेल तरी तो राजा पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेईल. कशाला महाराजांची माणसं हात लावतात? त्यांनी पुढे आणखी लिहून ठेवलंय, ती पोरगी भीतीपोटी तिथंच एका पिंपात लपून बसलेली. निघाली बाहेर, सापडली नंतर. पण शत्रूच्या मनात राजांबद्दल काय दृष्टिकोन आहे? काय? शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला मिळाली तेवढ्या औरंगजेबानं काय उद्गार काढलेत माहिती आहे? औरंगजेब म्हणतो, शत्रूच्या स्त्रियांचीही कदर करणारा महापुरुष आज या सृष्टीतून निघून गेला. काय कट्टर वैरी औरंगजेब. पण काय महाराजांचं वर्णन करतो? जाती जातीचा भेद आणि त्याची समता नव्हे तर स्त्री पुरुष यांचीही समता 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत निर्माण करून दाखवली नव्हे, ती माना सन्मानानं तितक्याच ताकदीनं उभारली सुद्धा. हे महत्वाचं, हे वैशिष्ट्य आहे. केवढा विचार आहे? का औरंगजेब 27 वर्ष या महाराष्ट्रात धडका मारतोय? हयात घालवली त्यांनी. तिकडे इराणचा शाहबाज तसाच आहे, अफगाणिस्तान तसंच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. अरे मग ते घे ना. इराण घे, अफगाणिस्तान घे, आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे, स्वराज्यच का? औरंगजेबानं उत्तर मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो, इराणचं राज्य शहाबाजचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य अली शहाचं आहे,
विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे, पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे राजा सुलतान सम्राट वा बादशहाचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका आहे तो हाय रयतेचं राज्य, सगळ्यांचं राज्य, सगळ्या जाती धर्माचं राज्य. क्रांती कधी घडते? सगळ्या जाती धर्माची सगळी माणसं एकत्र आली त्यावेळी स्वराज्य उभा राहील. सगळ्या जाती धर्म पंथाची माणसं एकजूट झाली त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं. महाराष्ट्रातलं तमाम माणूसबळ एकवटलं तेव्हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. इतिहास तेव्हा घडलाय जेव्हा माणसानं माणसातले भेद संपवून एकजुटीनं एकत्वाचा आणि राष्ट्रीयत्वाचा ध्वज हातात घेतला आहे. का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्राच्या सुरुवातीला पत्राची सुरुवात जय शिवराय म्हणून करतात? याचं कारण हे आहे, इथं आहे. हा इतिहास, ही क्रांती, ही 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवली, हे वैशिष्ट्य आहे. भगवान श्रीकृष्ण खरंच जर कुणाला कळाले असते तर ते छत्रपती शिवाजी महाराज. पण महाराज फक्त हरे कृष्ण म्हणत बसले नाहीत. त्यांनी कृष्ण नीतीचा स्वराज्यासाठी अचूक वापर केला आणि लोककल्याणकारी स्वराज्य उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज तर खरंच कुणाला कळाले असतील तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना. मराठी माणसाची एकजूट आणि मराठी माणसाचं एकत्व शोधून मराठी माणसाला स्वतःचं कल्याण करायला उभा करणं. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार नव्हे तर त्यांच्या विचारांवर प्रत्यक्ष कृती करणं हे घडतं तेव्हा इतिहास घडतो. महात्मा फुलेने महाराजांचा फक्त जय जयकार नाही केला, जयंती जरूर सुरू केली. लोकांच्या पुढे आदर्श म्हणून शिवाजी महाराज पोळा पहिला लिहिला महात्मा फुलेंनी लोकांच्या पुढे महाराज उभा केले. पण त्याच वेळी कृतीत विचारांचं रूपांतर व्हायला. आम्ही महात्मा फुलेंचा जय जयकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त करत बसले नाहीत तर महात्मा फुलेंच्या विचारांवर त्यांनी पावलं टाकली आणि देशाला तसं दिशा दर्शन केलं. आता आमची जबाबदारी काय? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं. महात्मा फुलेंची जयंती आली की महात्मा फुलेंचा जय जयकार करायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की त्यांचा जय जयकार करायचा. म्हणजे जय जयकार केलं म्हणजे सगळं झालं, आमचं काम झालं नाही. ती मोठीच माणसं आहेत, जय जयकार केला ना. जयंतीचा अर्थ हा नाही अभिप्रेत आहे. ही माणसं नसती तर तुमचं आमचं काय झालं असतं? शिवाजी महाराज नसते तर तुमच्या आमच्या पाठीचे कधी ताटच झाले नसते. महात्मा फुले जर नसते तर एवढ्या संख्येने इथं एवढ्या महिला बसल्यात ना, त्या इथं कधी बाहेरच पडू शकल्या नसत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते ना तर गाव कुसाबाहेरच्या वस्त्या कधी गावात आल्याच नसत्या. हे जे आपण आहोत ना हे यांच्या कार्याचं फलित आहे. हे सोपं नाही. महात्मा फुलेंनी झाडाखाली बसून काटकीनं मातीत अक्षर गिरवून सावित्रीबाईंना शिक्षित केलं. तुम्हाला अक्षर ओळख असावी म्हणून नव्हे, उद्या तुम्हाला शिक्षिका म्हणून काम करायचंय म्हणून. 1848 पुण्याच्या भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली. केवढी मोठी क्रांती आहे. सावित्रीबाई जायला लागल्या, फातिमा शेख पहिल्या शिक्षिका. पण जाताना अंगावर एक साडी आणि पिशवीत एक साडी. शिव्या खाव्या लागायच्या, टोमणे सोसावे लागायचे, कुणीतरी चिखल फेकायचं, अंगावर ठुंकायचं, शेण मारलं जायचं. हे सगळं सहन करत हा सगळा प्रवास चाललाय. त्यावेळी सावित्रीबाई म्हणाले असत्या, मला काय पडलंय, माझा संसार आणि मी. त्या शिव्या खा, मार खा, चिखल खा, शेण खा, घराच काय आहे. पण हे सगळं सोसत राहील. सगळं. एकदा जाता जाता चौकात एक घटिंगण फुडाला आणि सरळ सावित्रीबाईचा हात धरला आणि जोरात फिरगळा. वेगानं खळवळल्या सावित्रीबाई. तो घटिंगण सांगत होता, परत जर शाळेत गेलीस तर याद राख. सावित्रीबाई क्षणभर
क्षणभर जागच्या जागी थरारल्या, पण तोपर्यंत एक दोन मागे सरल्या आणि हिरव्या रणात नागिन सळसळावी अशा सळसळल्या आणि सनकन त्या थटिकनाच्या कानाखाली आवाज निघाला. भर चौकात सावित्रीबाईंनी आवाज काढला. तो थटिंगन गाल चोळत मान खाली घालून तिथून निघून गेला. परत सावित्रीबाईंना आडवा जायची कुणाची हिंमत झाली नाही. त्या सावित्रीबाई नसत्या तर कदाचित आमच्या आशेलता भालेकर हा कार्यक्रम आयोजितही करू शकल्या नसत्या. हे का सगळं आहे? आमच्या सुलभाताई उबाळे रणरागिणी सारख्या गरजत राहतात, अविरत काम करत राहतात. हे कुणामुळं, कशासाठी? ही सगळी दैवत जर झाली नसती तर काय असतं आपलं आयुष्य? त्यामुळे फक्त जय जयकार जागर करत राहण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा कृतीमध्ये जर अवलंब करता आला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं सुराज्य करता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातली राजकीय लोकशाही खऱ्या अर्थानं सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तित करता येईल. भेदाभेद अमंगळ अमाठाई जगद्गुरु तुकोबरायांचं हे वचन खऱ्या अर्थानं जर आम्ही कृतीत आणलं तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म उभा राहील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने या सगळ्या महापुरुषांच्या विचारांवर आपली कृती व्हावी, आपली पावलं पडत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आता महिला काही जाणार नाही याची मला खात्री आहे. आणि तुम्ही इतका वेळ हसला नाही म्हणून म्हटलं थोडंसं काहीतरी बोलावं. मी सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, ज्यांची नुकतीच जेजुरी मार्तंड जेजुरी देवस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाली, ते तुषारभाऊ सहाने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय आशाताई भालेकर, दयानंद भालेकर, भालेकर परिवाराच्या वतीनं आणि शिवसेना रुपीनगर तळवडे यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे. अध्यक्षपदी निवड झाली म्हणून मी आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील सरांना विनंती करेन की आपण तुषारभाऊ सहाने यांना सन्मानित करावं ही आपल्याला विनंती आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं आगमन झालेलं आहे ते भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या महिला आघाडीच्या संघटिका आदरणीय रुपालीताई परशुरामभाऊ आल्लाट यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचाही सन्मान होतोय. आदरणीय रुपालीताईंना विनंती आहे आपला सन्मान करण्यासाठी यावं. आदरणीय आशाताईंना विनंती आहे आपण रुपालीताईंचाही सन्मान करावा ही आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर युवा उद्योजक आणि शिवसेनेचे भोसरी विधानसभेचे संघटक परशुरामभाऊ आल्लाट यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचाही सन्मान आदरणीय दयानंदजी भालेकर यांना विनंती आहे की परशुरामभाऊ आल्लाट यांना आपण रुपालीताईंना प्रथम सन्मानित करावं, तदनंतर परशुरामभाऊ आल्लाट यांना सन्मानित करावं ही आपल्याला विनंती आहे. आणि आता तुमच्या सर्वांच्या मध्ये जास्त न येता लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या ते आणा इकडे बॉक्स. सन्माननीय परशुरामभाऊ आल्लाट यांचाही सन्मान होतोय. शिवसेना संघटक पिंपरी चिंचवड शहर आणि युवा उद्योजक. ते बॉक्स इकडे घ्या, इकडं असं समोर ठेवा. आता इकडे ते परत वशिला केला असं जाणवतं बसल्यावरती. ताई आदरणीय सुलभाताई, आदरणीय रुपालीताई आल्लाट, आदरणीय शुभांगीताई बोराडे, आदरणीय आशाताई भालेकर आणि आता महिलांमधलं शशिकलाताई उभे. ताई या ना. सामाजिक कार्यकर्ते अरुणराव थोपटे आपलंही मनापासून स्वागत आहे. आता एक एक चिठ्ठी काढू, पटपट पटपट मी नाव वाचतो. हाजीर तो वजीर, लवकर या फक्त घ्यायला इथे असाल तर. हा या तुम्ही सगळ्या ताई बोलवतात या. अध्यक्ष आता मीच वाचतो इकडं. बेबी बापू पवार आहेत का? बेबी बापू पवार जागेवरून हात करा पहिले. ते तुमचा चेहराच कळतोय हसल्यावरती. या पळत या. पण ताई अजून
पैठणी. इंग्लिश मध्ये लिहिले, मलाही वाचता येत नाही. मंदा साई धर्म आहे का? मोबाईल नंबर सांगतो 8762936636. हात वर करा असाल तर. मला वाटतं नसतीलच, त्या गेल्या. इंग्लिश मध्ये लिहिलंय म्हटल्यानंतर गेल्या. प्रियांका संतोष फराटे. प्रियांका संतोष फराटे आहेत का? नाही, हे आहेत ते. ज्या हजेर आहेत त्यांनाच भेटणार आहे. कळा तुम्ही चिठ्ठ्या भरपूर. सौ सुजाता दीपक गरड. सुजाता दीपक गरड नाहीये. घ्या अजून घ्या ना. आधार कार्ड आणा. सारिका घोडके. दोनच. सारिका घोडके ठेवून बाजू. दीपाली सूर्यवंशी. सगळे IT पार्कचे आहेत काय नाही, सगळे इंग्लिश मध्येच लिहिले. संजना जगताप. संजना जगताप कुठे आहे? हे काय इथं ठेवलं. अहिल्याबाई शामराव बिंद आहेत का? तुम्हीच आहेत का? या आवाज दोन झाले आता. तुम्ही काढा चिठ्ठ्या काढा. 11 झाल्या की थांबूया आपण. ठीक आहे, हे मोजा. मंगला रवींद्र जाधव. मंगला रवींद्र जाधव. सलमा अजीज मुजावर. सलमा अजीज मुजावर है क्या? आओ भाग क्या हो आहेत त्याच. काय नाव काय? हुनबे. 762004504656 मोबाईल नंबर आहे. जाऊ द्या. अंकिता तुपे आहे ना? आहेत का? कुठे आहेत ना? सावकाश या पडाल. वर्षा विनोद पवार. वर्षा विनोद पवार. हा या झाले का? 11 पास. 7 झाले आता. वैशाली दिलीप सोनकांबळे. वैशाली दिलीप सोनकांबळे आहे का? घ्या पुढचे घ्या. सात झाले आता. डिंपल राजेंद्र चिकट. डिंपल राजेंद्र चिकट. सुरेखा साळुंके. सुरेखा काळोखे. सुरेखा काळोखे. हा या ते नाही आहेत का? हा मग या. ज्योती गोरक्षनाथ शिरसाट. ज्योती गोरख शिरसाट. वर्षा संतोष घोटकुले. वर्षा संतोष घोटकुले. पाहुणे झाले काय ना? वहिनींच्या माहेरचीच. रेखा लोंडे. रेखा लोंडे आहेत का? या आधार कार्ड सगळ्यांनी आणा. कल्पना दत्तात्रय पोळ. कल्पना दत्तात्रय पोळ आहेत ना? या झाल्या 11.
आता हे पुरुष मंडळी जरा थांबा ना, 50% झालंय आता. पुरुष मंडळी तुम्ही सगळे तरुण बाजूला सरा, पाठीमागे सगळे. झाले का सगळे? नाही नाही, तुम्ही 2 मिनिटं जरा फोटोग्राफर इकडे थांबा ना जरा. भालेकर साहेब, आता ते आरक्षणाचा विचार करा जरा त्यांच्या, थोडस बाजूला सर या. आता सगळ्या लाईन मध्ये या. थांबा थांबा, आता देऊ नका, थांबा जरा. हे तुम्ही मागे सरा ना. हो विभाग प्रमुख, हे तुम्ही करा, हे जरा यांना बाजूला काढा. नाही नाही, आहेत माझ्याकडे चिठ्ठ्या आहेत. थांबा थांबा जरा 2 मिनिटं. 11 आहेत, 11 नाही 13 नाहीत. मग जाणार ना खाली, मी घालवतो बरोबर. अहो मी करतो, थांबा तुम्ही. फक्त गर्दी इथली मागची गर्दी कमी करा बरं जरा प्लीज. घ्या. कल्पना दत्तात्रय पोळ कोण आहे? हातवरती करा. घ्या तुमच्याकडं. थांबा थांबा, आता फोटो नंतर घ्यायचा ना, घ्यायचा. रेखा लोंढे, रेखा नक्की का तुम्ही? तुम्ही विसरल्या नाव नंतर. मग वर्षा संतोष घोटकुले, सुरेखा काळोखे आहे का? सुरेखा काळोखे, सुरेखा काळोखे. नाही नाही, ते असतील तरच. हा हे राहू द्या. वर्षा पवार, हा द्या. अंकिता तुपे, अंकिता तुपे तुम्ही इकडे सर जरा थोडेस. हा बरं. सलमा अजीज मुजावर, बेबी बापू पवार, बेबी बापू पवार तुम्ही हा म्हणा ना, हात तरी वर करा. सुजाता दीपक गरड कोण आहे का? रंजना जगताप, तुमचं कुठं? थांबा ना जरा. रंजना जगताप थांबा. रंजना जगताप कोण आहे? संजना जगताप कोण आहे? मग घ्या की तुम्ही. काय आता तुम्ही इथं नवऱ्याचं नावच खोडलंय, आम्हाला काय माहिती. मग पूर्ण नाव टाकायचं. रंजना संजना. अहिल्याबाई शामराव, आडनाव काय? बमका काय काय घे आहे का कोण? चला थांबा आता. आहे का? द्या. नाही हे घेते. झाल्या का आता? किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले की 11? नाही ना? नाही आता गेले ते गेले. थांबा. महानंद आता ह्याच्यात नाही. मंगल थांबा थांबा. टिम्पल अहो थांबा. नाही हा घेतो ते पण घेतो. ज्योती गोरख शिरसाट. धावपळ करू नका, भेटणार नवी घेऊन. काळजी कशाला करता? वैशाली दिलीप सोनकांबळे नाही ना? तुमचं नावच नाही. अहो तुमचं नावच नाही आलं. काय नाव? सांगा काय नाव होतं? अहो गोटकुले पुकारलं ताई. तुम्ही गोटकुले गोडके पुढं काय करताय? पैठणी नाही आहे आपली. नाही नाव पुकारलंच नाही तुम्ही. करू तुमचं काहीतरी करू. झाले का? या सगळ्यामध्ये हे सगळं बाजूला घ्या आता. हाडू नका, राहू दे तुम्हाला. झालं का? असलम थांबा थांबा थांबा. चला काही ना, फोटो तुझं नको शूट काढू. घेऊन थांबा, साईडला ताई. सरक. मग मला घेऊ दे. ते पब्लिक नको काढू तिथनं. तुझं झालं ना, तुझं झालं की तू साईडला सर.
प्रमोद खाली बसून घेता येईल का? खाली बस, एक पेन मारून घेतो. साईडला यायला सांग, साईडला त्यांना डायरेक्ट. ये साईडला ये, संकेत लगेच साईडला ये. बस खाली मांडी घालून वाक. अरे बस. माईक बंद करा. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, चौकामध्ये.